आपला माता आणि पिता भगवंत आहे म्हणून त्याचं प्रेम आपल्यावरती आईसारखं असतं. लक्षात ठेवा. दाता चौदाने स्वामी चक्रधर प्रेमाचा सागर धरे वरे. त्याच्या सारखा प्रेम करणारा आपल्यावरती कुणीच नाही. तो आपला बंधू आहे. भगवंतानं सांगितलं कसा बंधू आहे? अनिमित्त बंधू. कुठले निमित्त नसलेला बंधू. आपल्यावर प्रेम करतो तर निर्व्याज प्रेम करतो, निर्वेळ प्रेम करतो, निर्भेळ प्रेम करतो आपल्यावर. काही पाहिजे का देवाला आपल्याकडून? तुम्ही सांग मग विडा नाही व्हावं लागत का? नारळ पान सुपारी फळ व्हावं लागतात. आणि आता 10 रुपयाची नोट ठेवली तर पुजारी कसं कसं करते? 50ची ठेवा म्हणते. मग देवाला लागत नाही का हे? नाही. पण इमानदारीने सांगा तुमच्याकडं काय मला माहित नाही, पण जर समजा यदा कदाचित नारळ देवाला ठेवलं, मग नारळ ठेवल्यावर आपण नारळ देवावर राहू देतो का प्रसाद मागतो? किती लवकर पत्रम पुष्पम फलम तो योमी भक्त्या प्रीती सुकृपाल कृष्ण पुजारी प्रसाद जैत पूर्ण ना अवघड गेली. बरं समजा ते नारळ तिथं देवापाशी फोडलं, नारळ फोडलं, मग फोडल्यावर जर समजा खराब निघालं, काय म्हणतात देवाला पावलं. अरे बाप काय पक्की लोक अख्ख्या महाराष्ट्रात असंच म्हणतात. काय व्यक्ती आहे कुठे फुटफाट नाही, मराठा वेगळा ओबीसी वेगळा काहीच नाही. भरती एकी झाली वा. म्हणजे जर खराब निघालं तर देवाला पावलं आणि चांगलं निघालं तर आपल्या तोंडाला नाही चावलं. चांगलं निघालं ती येऊ द्या. अरे वा अरे वा कमाल आहे नाही? किती कठीण काम आहे. बरं सुपारी पाहिजे. सुपारी तुमच्याकडे सुपारी देवाला वाहतात कशी असते? लाल. आपण खातो का? मग आपण खात नाही ती देवाला द्यायची का? अरे वा अरे वा. ते सुपारी उंदर सुद्धा नेत नाही, इतकी बारीक. मी तर म्हणतो दुर्बीन लावा लागेल पास, बारीक बारीक बारीक. बरं ते दुकानदाराला आयडिया माहितीये, तर जर सुपारी म्हणलं ते म्हणते कोणती पाहिजे, खायची पाहिजे का देवाला व्हायची पाहिजे? त्यांना नावही ठेवून टाकलं त्याचं देव सुपारी. काय सुपारीचं नाव? देव सुपारी. देव सुपारी. अरे वा देवा. चक्रधर महाराजा काही खरं. आणि आपल्याला खायचं तर टप्पुरी अशी मोठी 6-7 रुपयाची एकूच आपल्याला खायचं. अरे देवा धर्माला खोटा पैसा गोटी सुपारी. देवा धर्माला खोटा पैसा गोटी सुपारी. पानं चांगली असतात. चांगली चांगली. आणि नोट युती सरकार. युती सरकार दोन जोडले. फाटकी नोट देवाला. बरं मी माहिती आहे ना देव काय गचुरं पकडत नाही कॉलर का? अशी नोट ठेवतात.
तर देवाचं तर सोडून द्या, आमची तरी ताकद आहे का? आमच्या बापाची तरी. आमच्या कपाळाला नोट जर समजा युती सरकारची लावली, झालं असं बऱ्याच ठिकाणी माझ्यासोबत झालं, पण ताकद नाही माझ्या बापाची. असं म्हणायची ताकद आहे काय? मोठी नोट नका लावू. पुढचा माणूस म्हणून चुपचाप लावतो, कपाळाला घेऊन घे, चालो जमतो, नाही तर भेटून दे. फुकटचं भेटून राहिलं, खाले कपाळाला नोट भेटून राहिली, शांतपणा करून राहिलं. खरी गोष्ट आहे ना माय बाप, आमचं का कर्ज आहे तुमच्यावर? तुम्ही माझ्या देवाच्या म्हणून आम्हाला दंडोत घालता, जेव घालता, आम्हाला फळ देता. बाबा हे खाता का? बाबा ते खाता का? बाबा चहा देऊ का? बाबा शेप देऊ का? बाबा केळ देऊ का? नारळ देऊ का? माती खातो का बाबा? किती किती आग्रह असते नाही? कशामुळं? काय नातं आहे? पाहुणे आहे आम्ही? नाही ना बाप. हो, श्रद्धा आहे तुमची, आमच्या देवाचे अशी श्रद्धा आहे. देवाचे म्हणून, माझ्या देवाचा साधक म्हणून तुम्ही करता सगळं, नाही का? पण तरीही लक्षात ठेवा की कुठेही काही दान करत असताना देवाला म्हणा, पहा बा माझ्याकडे काही नाही, 2 हात, 2 हस्त, 3 मस्तक ठेवणार नाही. दंडोत करायचा, बाबाला सांगायचं पूजा करणार नाही. माझं नाही कमी आहे, मी काय करू? देवान मला भरपूर दिलं ती, पण जर भरपूर दिलं तर मात्र बेईमानी करू नका, तर मात्र द्या, अडचण नाही. ते आम्हाला कळलं पाहिजे, माय बाबा समजलं पाहिजे. तर आपण अशा प्रकारचे दानी आहोत, नाही का? हे आम्हाला कळलं पाहिजे भगवंत कसे आहेत, आपण त्याचे भक्त कसे आहोत. दाता चौदानी स्वामी चक्रधर, प्रेमाचा सागर हरेवरी, प्रेमाचा सागर हरेवरी, वर्षाव करतात भगवंत, लक्षात ठेवा. मग हा प्रेमाचा सागर असलेला धरेवरती, पृथ्वीवरती परब्रह्म परमेश्वर भगवंत दान देतो. 4 प्रकारचं दान देतो. आपल्याला कळलं 4 प्रकारचं दान. पहिलं कोणतं? संबंध दान. दुसरं कोणतं? ग्रहणादान. ग्रहणादान म्हणजे त्याचंच त्याला देणे. त्यानं जोडलेलं देवतांचं जे फळ आहे त्याला भेटलं नाही, ते अटकून पडलं, पर्यायी पडलं, भगवंतानं मध्यस्थी करून त्याचंच त्याला देऊन टाकणे, याला म्हणतात ग्रहणादान. तिसरं लीळादान. लीळा करून, स्पर्शाच्या माध्यमातून लीळा करतात भगवंत, अनेक माध्यमातून लीळा करतात, लीळेचं दान. आणि चौथं कैवल्याचं दान. अशी 4 प्रकारचं दान देणारा भगवंत पृथ्वी तलावरती, धरेवरती आहे. बरं, हा दान देतो तर कसा देतो, आहे का? म्हणजे तो काय आपल्याकडे, माझ्याकडे या, मी दान मांडलेलं आहे, तुम्ही या मग घ्या, घेऊन जा, असं आहे का? काही नाही. तो दान देत असताना प्रत्येक भक्ताच्या घरोघरी जाऊन दान देतो.
कारण आम्हाला दान देण्यासाठी तो भिकारी बनतो, भिक्षा मागत आमच्या दारामध्ये येतो आणि आम्हाला दान देतो. आम्हासाठी झाला देव हा भिकारी, 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 आम्हासाठी एक सुडासी मुकुटे करपात्री भिक्षा करत भगवंत दारोदारी फिरतोय. गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये आले अधिकारी जीवांना शोधत शोधत, आणि इथे आल्यानंतर भगवंत गावोगावी खेडोपाडी जातात, भक्ताच्या दारोदारी हिंडतात आणि दारोदारी हिंडून त्याला दान देतात. आम्हासाठी झाला देवा भिकारी, हिंडे दारोदारी भक्ताची या. दारोदारी हिंडतात भगवंत, त्याला दान देतात. 4 प्रकारचं दान देतात दारोदारी फिरून. भगवंत किती दयाळू आहे, विचार करा. अंगावरती भगवंताच्या वस्त्र नाही, फक्त डोक्याला एक सोडा आहे, कमरेला एक सोडा आहे. किती वेग आहे जीवांचा, कशी अवस्था पकडलेली आहे भगवंताने. या सालबर्डीच्या डोंगरामध्ये भगवंत येतात, काय अवस्था आहे भगवंताची. काट्या कुट्यामधून भगवंत चालतात, अंगाला ओरखडे ओरबडतात काट्यांचे, त्याच्यावर असोद बिंदू निघतात, रक्ताचे बिंदू, आणि ते मानकी खोले असं दिसतात, सुंदर असं दिसतात, ते सुद्धा दिसतात चांगले. भगवंताचे केश आहेत ते एखाद्या काठीला गुंतल्यानंतर तिथेच भगवंत उभे राहतात. कोणीतरी एखादा रस्त्याने येणारा राहगीर त्या भगवंताचे काट्यातून त्या केसाची मुक्तता करतो आणि भगवंत मग तिथून पुढे निघतात. किंवा वारं आलं तर वारं सुटून वाऱ्याने भगवंताचे केस मोकळे होतात आणि मग भगवंत तिथून पुढे जातात. कोणासाठी हे सगळं? तुमच्या आमच्यासाठी. राहिलं गुजरात नाही, ते सोडलं. बरं, राजपाट सोडला, राजवैभव सोडलं, सगळं सोडून कमरीला एक सोडा, डोक्याला एक सोडा घेऊन भगवंत महाराष्ट्रामध्ये येतात. कुणासाठी? आपल्यासाठी. बरोबर आहे. आपल्याला ज्ञान देण्यासाठी भगवंत इथं आले, ज्ञान दिलं आपल्याला, आणि ज्ञान देऊन आपला उद्धार करण्याचा भगवंत प्रयत्न करतात. भरोसेनं प्रमादिया होईल हे माहिती आहे काय, तरी सुद्धा भगवंत ज्ञान देतात, तरी सुद्धा देतात. माहिती आहे माणसं किती खोडीची आहे, देवाला माहित नाही का? देवाला माहिती आपण किती बदमाश आहे. देव आपल्याला ओळखत नाही का? देवाला कल्पना आहे हे लय खोडीच आहे म्हणून.
कारण अनंत जन्म वाया गेलेली आहे. प्रत्येक सृष्टीमध्ये भगवंतानं दान द्यायचं ज्ञानाचं आणि यानं मात्र शेण खायचं. असंच नाही का प्रश्न? बरं कळल्यावर तर काही कळल्यावर सोडून द्यायला पाहिजे गोष्ट नाही. आता दारू पिणे वाईट आहे हे कळल्यावर दारू सोडायला पाहिजे की नाही? नाही, सोडत नाही माणूस. एका माणसाला म्हणलं भल्या माणसा हे मद्यपान करणं चांगलं नाही, सोडून दे ना. ते म्हणताना काय होतं? भल्या माणसा त्यानं काय होतं म्हणजे किडनी खराब होते, लिव्हर खराब होतात, गुर्दा खराब होतो, सगळं नसा खराब होऊन जातात, हृदय खराब होतं, कॅन्सर होऊ शकतो, काय बी होतं, किडन्या फेल होऊन जातात, माणूस मरतो हळूहळू. ते म्हणे आपल्याला घाई नाही मरायची, मरू. अशाला काय सांग अवघड आहे का नाही? अशाला सांग अवघड आहे. बरं आपल्याला आपलंच कळत नाही देहाचं तर धर्म तत्व ब्रह्मविज्ञान हे काय करणार? आपलं एवढं सुंदर शरीर दिलं, ह्या सुंदर शरीराचं आपण वाटोळं करू नये. एवढं जरी कळलं तर खूप चांगलं. पण आपण काय करतो? तोंड कायासाठी दिलं देवानं? शिवाय द्यायला? तो हो वाटोळ हो तो दादानं सांगितलं तिकडून जेवायला दिलं म्हणते संध्याकाळ होऊ दे. ऐकली? भगवंताचं भजन करण्यासाठी तोंड दिलेलं. किती वेळ लागतो जेवण्यासाठी? सकाळचा अर्धा तास, दुपारचा अर्धा तास, संध्याकाळचा अर्धा तास. खूप झाले 3 टाइम. खरं तर भारतामध्ये 2च टाइम जेवण आहे. पण आता तुम्हाला नवीन सवय लागली 3 टाइमाची तर ठीक आहे. 3 टाइम खाणारा माणूस हा माणूस असतो आणि 3 टाइमाच्या वर जो खातो त्याला एक तर बकरी म्हणा. सारखं चरत राहणं. काही काही बकऱ्याच आहे, सारखं चालू, शेंगदाणे चालू. काही काही मावल्या मोठ्या गमतीदार असतात. स्वयंपाक करता करता तोंडात टाकायचं. आता एका बाईला भरती सवय होती, काही पटकन तोंडात टाकायचं होतं. शेंगदाणे तोंडात टाकले, बरं ते ठीक आहे, शेंगदाणे ठीक आहे. हरभऱ्याची डाळ तोंडात टाकली, बरं ते ठीक आहे. पण तोंडात टाकायच्या सवयीमुळे काय झालं? मिठाचे खडे 2-4 तोंडात टाकले. अवघड. मग कळलंय मिठाचे खडे आहेत म्हणून. सवय माणसाला अवघड असते. काही बी तोंडात टाकून येणं. एक लक्षात ठेवायचं, तोंड याच्यासाठी नाही आहे काही उघड गटार आहे काही. गुटखा, तंबाखून, बिडीन, पानून, सिगारेटून भले बरे बिड्यावाले सिगारेटीवाले तर अवघडच काम आहे. असं का असे तसं का सगळ्या जगाला आम्ही जाळून टाकणार आहोत? भले असे म्हणजे असे असतात का काय? ते ऍटिट्यूड काय असतं माहितच नाही. ते वेगळंच काम आहे. बरं ते गुटख्यावाले तंबाखूवाले एवढं वाकडं तोंड काय एवढं मोठा शिखरांचा पंथाची शिकवण फार सुंदर आहे. तुम्हाला सांगतो, वळीने जर तुम्ही उभे राहिले ना, जगात कुठल्याच धर्मामध्ये हे तत्व नाही. समजा तुमचे मालक असले, मालक वळीत
आरती झाली आणि प्रार्थना संपली. पापोहम पाप कर्माहम पापात्मा पापसंभव जय झाला. मग पुढे काय असते? दंड. मग वळीनं दंडत करता करता समजा तुमचा महादेव समोर आला, मग तुम्हाला दंडत नाही करत का? करते ना? नाही तर मला सांगा, करत नसेल तर त्याची खटियाखालीच काढतो. आपल्यापर्यंत काही चालत नाही. वळीमध्ये पट्टी जरी असेल दंड टाकून झक मारून पाया पड का? तिच्या मुखात भगवंताचं नाम आहे, तुझ्यापेक्षा लहान नाहीये ती. बरोबर आहे की? हो, ही महानुभाव पंथाची शिकवण आहे. पण तरीही आम्ही काय चाललं? बरं मी म्हणतो सारखं हे आता बोलू नये असं अभद्र नाही. ते मधला ट काढून टाकाव. तो गुटखा जे आहे ना, ट काढून खा. अवघड आहे कधी. आता मला सांगा, काय काय खात नाही लोक? बकरे खाय, कोंबडे खाय, काही खाय, काही खाय, कुत्रे खाय. कुत्रे, आमच्याकडे कुत्रे खाल्लेले लोक आहे निवडणुकीच्या काळामध्ये. बकरे कमी पडले, त्या लोकांना हॉटेलवरती कुत्रे आणले, कापले, कुत्रेच खाल्ले. त्याचे पाय सापडले, तोंड सापडले. त्यावेळेस लोकांना कळलं, बापरे, आपल्या पोटात काय गेलो. अवघड समजलं पाहिजे. माय बापू, अभक्ष भक्षण करू नये, अपेय प्राशन करू नये. समजत नाही आम्हाला. म्हणजे आम्हाला आमच्या देहातच कळत नाही, तर भगवंतानं सांगितलं ज्ञान कधी कळणार? बरं, तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतंय. काय लिहिलेलं असतंय? टोबॅको चेविंग इज इंजेरियस टू अवर हेल्थ. तंबाखू चगळणे आपल्या शरीराला अपायकारक आहे, तरी आपण खातो नाही. एक आजीला म्हणलं, आजी हे चांगलं नाही ते तंबाखू, कॅन्सर होते. त्याच्यावर लिहिलंय तंबाखू चगळणे शरीराला, टोबॅको चेविंग इज इंजेरियस टू अवर हेल्थ. म्हणे आम्हाला येतं का इंग्रजी? गॉटमॅट 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 नुसतं. नंतर ते मराठीत आलं ते वाक्य, तंबाखू चगळणे शरीराला अपायकारक आहे. म्हणलं आजी, पुन्हा भेट झाली तिसऱ्या कीर्तनात. म्हणलं आजी, आता मराठीत लिहिलंय. ते म्हणे आमचं असं आहे का आम्हाला करा सही, तर आम्ही म्हणतो चोळा शाही. सगळ्यात मोठे म्हणजे आम्ही अंगठे पाहतो, त्याच्यामुळे आम्हाला लिहिता वाचता येत नाही. काय मग त्याच्यात पुन्हा चौथ्या कीर्तनात भेट झाली. मला आजी, आता त्याच्यावर इचवाचं चित्र आहे एका बाजूनं, आणि एका बाजूनं सोडलेल्या तोंड एका माणसाचं. असं होते किती दिवस जगाचा? गोपाला गोपाला पापाला पुण्य समजायला लागले आणि आपलं सगळं वर्तन पूर्ण बिघडलं. आता ते इतकं बिघडलं, काय सांगावं तुम्हाला. तुमच्याकडे तुम्हाला बरं वाटते थोडं, पण आमच्याकडे ना खूप बेकार झालं. मुलगा वेगळा, पोरगा वेगळा, दोघे जण वेगळे राहतात. बाप वेगळा, आई वेगळी, मुलं वेगळे.
चित्र इतकं विचित्र वाटतं, ज्या देशामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, देवासारखं यांना जपणारे अशी आपली संस्कृती. आणि आता त्या माता पित्याला वृद्धाश्रमात पाठवलं. तुम्हाला सांगतो, भारतामध्ये वृद्धाश्रम झाला ना पहिल्यांदा, त्यावेळेला भगवंत घसा घसा रडला असणार. माझ्या देशामध्ये असं, पण तुम्हाला सांगतो म्हातारी मोठे खोडीच येतो. मी म्हणतो यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या अगोदर हे दीक्षा का घेत नाही बा? बरोबर आहे का नाही? पोरानं म्हणावं, सुनेनं म्हणावं, मामाजी तुम्हाला काही कळत नाही, त्याच्या अगोदर दीक्षा घेणं बाप्पा. पण आम्हाला घेऊ वाटत नाही, लाज वाटते, दीक्षेची लाज, आम्हाला धर्माची लाज वाटते. आमच्या कॉलेजची मुलं जेव्हा आम्हाला रस्त्यामध्ये भेटतात ना, त्यांना असं वाटते की बाबा ओळखीचे दिसतात, पण ते असं असं कट मारतो, बाजून जातो. काहून तर समोरासमोर दिसले, नजरा नजर झाली तर दंड बाबा म्हणावं लागेल, तर बाकीचे पोट्टे म्हणतील काही लेखा कोणालाही दंड करतो, काही म्हणतो. मग तुमचं काम, त्याला लाज वाटते बिचाऱ्याला. बरं, याच्यात आम्ही कमी पडू राहिलो, आमचाही दोष आहे, कारण आम्ही त्यांच्या अंतःकरणात धर्म रुजवायला कमी पडत आहोत असं आम्हाला वाटतं. असं का व्हावं? एकच सांगतो, सोपी गोष्ट. तुम्हाला घर सुधारायचं असेल ना, वाटते ना तुम्हाला, तुम्हाला म्हातारपणात तुमच्या पोरानं तुम्ही दिलेल्या पैशामध्ये खरेदी केलेल्या गाडीमध्ये तीर्थयात्रा करायची का नाही करायची? जर करायची असेल, काय जर करायची असेल तर पोरावर संस्कार टाका, संस्कार. त्याला काहीच देऊ नका, संस्कार द्या. संस्काराचं धन त्याला दिलं पाहिजे, आणि ते दिलं का बस जमलं. संस्काराचे धन द्यावे बालकासी, अनेक प्रौढासी विचाराचे, तयाने साधेल समाजाचे हित, करुणेचे गीत उभारेल. संस्काराचं धन त्याला द्या, बस. काही गरज नाही, तुम्हाला सांगतो, काही गरज नाही. तो तुम्हाला खर तर मी मुलांना म्हणत असतो, बाबा रे, आई वडिलाला श्रावणानं त्रेतायुगामध्ये काशी यात्रेला नेलं. श्रावणाला आपण विचारू, तुला खर्च किती लागला बा? नाही, बरोबर आहे का नाही? किती खर्च लागला? 10,000, 15,000, 20,000, काही? तो म्हणून काहीच नाही, काहीच खर्च नाही. पण मग जागा किती लागली बा तुझ्या आई वडिलांना बसायला? तर तो म्हणून माझ्या खांद्यावरची फक्त 3 इंच जागा. किती? 3 इंच जागा माझ्या खांद्यावरची मी तिला दिली, आणि त्याच्यावर माझे आई वडील बसलेले आहेत कावडीमध्ये, नाही का? कावड केली तो घेऊन गेला म्हणले काशी यात्रेला. मी म्हणतो तुमच्यामध्ये ही दानत नाही, मला माहिती आहे. कावड घेऊन तुम्ही रुद्रपूरला नाही नेऊ शकत आई वडिलाला, ठीक आहे, नका नेऊ, पण त्यानंच खरेदी केलेली गाडी तुमच्या नावाने केली, त्याच्यात बसून एखाद्या वस्तू घेऊन जा सालबर्डीला, रुद्रपूरला चाल म्हणून. नाही, काही लागत नाही हो. आई वडिलाची सेवा करायला काहीच लागत नाही, काहीच लागत. त्या आईला काहीच पाहिजे नाही, त्या वडिलाला काहीच पाहिजे नाही, त्यानंच तुम्हाला दिलेलं आहे. लक्षात ठेवा, जे काही दिलं ना, तुमचा पिंड जो पोचला त्याच्या अंगावरती, त्याच्या रक्तावरती तो पोचलेला आहे, त्याच्या कष्टावरती तो पोचलेला आहे. तो अर्धाल्या पिढ्यावर, तो दुसऱ्याची तंबाखू खातो, तो फाटकन धोतर नेसतो, त्याची दाढी वाढलेली दाढी करत नाही. ती आई एक लुगडं फाटलेलं जर असेल तर दुसरं अर्ध त्याला जोडते, आणि काठाचं लुगडं जोडून त्याला दांड भरते, आणि जोड लुगडं अंगावर पांघरते. अशा आईनं लेकरायचा सांभाळ केला. ज्या माऊलीनं आपल्या पोटामध्ये लेकराला वाढवलं, तो लेकरू त्याच्या ताट्यामध्ये आपल्या आईला बसू देत नाही. किती अवघड आहे. म्हणजे जग कुठं चाललं आता?
आणि म्हणून तुम्हाला म्हणतो लवकर तयारी करा. काय लवकर तयारी करा. पोराच्या डोक्यावर अक्षदा पडल्या सावधान. पण तुम्ही सावधच होत नाही ना. नाही, लवकर तयारी करा आपल्या आत्म्याचा उद्धार करण्यासाठी. कारण का तो आपल्या दारी आलेला असेल. भगवंत कोण्या वेशामध्ये कोण्या रूपामध्ये कितीतरी अनंत अवतार आहेत म्हटले, अनंत अवतार. आणि ते अनंत अवतार अनंत पटीने अनंत पद्धतीने आपल्याला कधीतरी कोणीतरी अवतार भेट देत असेल. आपलं भाग्य असेल, कुठल्या वेशामध्ये असेल माहित नाही, कल्पना नाही. तो आपल्या घरी येतो, आपल्या दारी येतो, पण आपल्याला त्याची ओळख नाही. आणि त्याच्यामुळे त्याचं आपलं अंतर वाढत वाढत चाललं. भगवंताचं आणि आपलं अंतर वाढत चाललं. नाही ओळखीला माझा हित का, नाही ओळखीला माझा हित का, नाही ओळखीला माझा हित का, तमासाठी झाला दुर्हा भिकारी, इंडे दारोदारी भक्ताचिया. नाही ओळखीला माझा हितकारी, म्हणून या दुरी वाढिनली. भगवंताचं आणि आपलं अंतर वाढत चाललं. का वाढत चाललं? तो तर भिकारी बनलेला आहे आपल्यासाठी. आपल्या दारी येतो, भिक्षा मागतो. कशाची भिक्षा मागतो? भाकरीची. कशाची मागतो? माणसाची भीक मागतो. देव म्हणतो मला माणूस पाहिजे. माणूस काय? कोरा करकरीत माणूस पाहिजे, ज्याच्या अंतकरणामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, राग नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये क्रोध नाही, ज्याच्या अंतकरणात अनेक प्रकारचे जे व्यसन आहे ते नाही. अगदी कोरा करकरीत, जैसा मातेच्या पोटून निघाला निर्मळ असा मला पाहिजे, माणूस पाहिजे. भगवंत शोध घेतो, माणूस पाहिजे, माणूस पाहिजे, माणूस पाहिजे. आणि माणसाचा शोध घेत घेत भगवंत अनेक दारोदारी घेतो. तुकडोजी बाबा भगवंताला म्हणाले, देवा तुला माणूस पाहिजे तरी कसं? लोकदर्शनासाठी की मला माणसाची भीक मागणारा भगवंत दिसला आणि तो म्हणतो मला माणूस पाहिजे, मला माणूस पाहिजे, मला माणूस पाहिजे. मग तुकडोजी बाबा भगवंताला प्रार्थना करतात, विनंती करतात, विचारतात, देवा तुला माणूस पाहिजे तरी कसा?
कारण लोक तुझ्या दर्शनासाठी मंदिरामध्ये येतात, लोक दर्शनासाठी येतील देव दिसावा म्हणून या. आणि देव म्हणे माझा माणूस जो दिसे अजब तमाशा हा कसला. आता मला तमाशा वेगळाच वाटतो म्हणजे देवाची अपेक्षा नेमकी काय. हे दिसतात ते माणसं नाही का. तेव्हा भगवंतानं तुकडोजी बाबाला उत्तर दिलं. काय म्हणतात, जम्मुक डुकरे माणसाचे गुण माणसामध्ये दिसत नाहीत. माणसाचे गुण माणसात दिसत नाहीत. माणूस कशाला म्हटलेलं आहे. स्वामी चक्रधर महाराजांनी भगवंतांनी असं म्हटलं की मनुष्य मात्र होऊन असावे. केवळ माणूस होऊन माणसानं जगलं पाहिजे. किती सोपं सांगितले. मग आपण माणसाने देव असं नाही. माणसाची व्याख्या सांगितली अगोदर भाष्यकाराने फार सुंदर सांगितलेले. वय, रूप, गुण, उपगुण, जाणीव, शहाणीव, बळ, पराक्रम, चतुरता, कुशलता हे माणसाचे गुण आहेत. आणि ते त्याच्यामध्ये असेल तर माणूस आहे. 10 गुण आहेत ते, थोडे थिडके नाही. किती? 10. वय म्हणजे डंगर नाही पाहिजे. वय 25, 27 भीतरी हे वय. हे तरुण पण द्या म्हणतात भगवंत. वय पाहिजे त्याला माणूस म्हणतात.